त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण वेगवेगळ्या अतिथींशी वेगवेगळ्या विषयांवर राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सगळ्या विषयांना स्पर्श करीत आपण चर्चा करत असतो. मात्र आज आपल्या सोबत या चर्चेच्या अनुषंगानं ज्यांना पत्रकारितेतले तत्वज्ञ म्हटलं पाहिजे, विचारवंत, विश्लेषक, लेखक या सगळ्याच व्यक्तिमत्वांचे जे गुण आहेत त्यांच्यामध्ये सामावलेले आहेत आणि आज भारतामधलं अ, जे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातलं विचारवंत तत्वज्ञ म्हणून ज्यांना ओळखलं जाईल, असे माननीय डॉक्टर राजू परुळेकर सर आपल्या सोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करताना सर्वप्रथम सर आपलं त्रिवेज मीडियामध्ये मी पहिल्यांदा स्वागत करतो सर. नमस्कार. सर म्हणजे आज जशी आपण गुगलवर सर्फिंग करतो, अगदी त्याच पद्धतीनं आज आपण ही चर्चा करणार, की महाराष्ट्राच्या काही प्रश्नांवर, देशाच्या काही प्रश्नांवर आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरही आपण काही प्रश्न घेऊया. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला मी विचारताना सध्याचा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यावर आपलं मत मी यापूर्वी ऐकलेलं आहे, की मराठा आणि ओबीसी यांच्यामधला जो वाद आहे, तो राजकीयदृष्ट्या तो तसाच राहावा, हा राजकीय फायदा राजकीय पक्षांना नेहमी वाटत असतो. बरोबर. परंतु अशा राजकीय फायदा घेत असताना या सामाजिक प्रश्नावर राजकीय नेत्यांनी आणि खऱ्या अर्थानं समाजाने कशा भूमिका घ्यायला हव्यात, या संदर्भात आपण सर्वप्रथम काय सांगाल? मुळामध्ये ओबीसी आणि कुणबी हे वेगळे आहेत. मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत, हीच भावना चुकीची आहे. मराठा अशी जातीचा काही उल्लेख कुठे नाहीये. जो जात आहे ती कुणबी. कुणबा म्हणजे शेती आणि क्षेत्र तुमचं म्हणजे जे आहे ते परिवार, या अर्थाने कुणबी असणं कमीपणाचं काय आहे मला कळत नाही. यासाठी वेगळं मराठा हे नामाभिधान जे आहे ते ब्राह्मणांपासून अत्यंत अतिशूद्रांपर्यंत सगळे जे महाराष्ट्रातले मराठी भाषिक आहेत त्यांच्यासाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे बघा, आता लोकमान्य टिळकांनी इंग्रजीत मराठा वृत्तपत्र काढलं होतं आणि आचार्य अत्र्यांनी सुद्धा जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा द्यायचा होता तेव्हा मराठा काढलेला. ते जातीला अनुलक्षून काढलं नव्हतं. ते काढलं होतं तर ते महाराष्ट्रातले मराठा या अर्थाने काढलं. वी आर ऑल मराठास. त्यामुळे कुणबी ही जात आहे आणि त्यांना आरक्षण मिळणं हे ओबीसी म्हणणं किंवा ओबीसीच्या व्यतिरिक्त मिळायचं असेल, म्हणजे ओबीसींना आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण हवं असेल, तर ते केंद्र सरकारच्या हातात, पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या खासदारांच्या हातात आहे, असं मी अगोदर पण म्हटलेलं आहे आणि ते आहे. त्यामुळे इथे राज्य सरकारच्या लोकांशी बोलणी करून किंवा त्यांच्याशी भांडून किंवा त्या प्रकारचे भावनिक होऊन काही उपयोग होणार नाही आणि ते शाश्वत मिळणार नाही आरक्षण. आणि मुळात आरक्षण ही सामाजिक न्यायाची लढाई, आर्थिक न्यायाची नव्हे, हे सुद्धा कळलं पाहिजे. पण ते कळण्या इतपत आता भावना आणि बुद्धी यांचा समतोल लोकांमध्ये नाहीये. त्यामुळे अधिक मी याच्यावर खूप जर बोललो तर त्याचा विपर्यास केला जाईल. त्याचा मला काही भीती वाटत नाही. पण विपर्यास केल्यामुळे जे विपर्यास करतात त्यांचं नुकसान जास्ती होतं. त्यामुळे मला वाईट वाटतं. एक सेकंद जर थांबतं तर लाईट्स वाढवतो मी. मला वाटलं ज्ञानाचा प्रकाश पुरेल, नाही पुरला. अगदी अगदी सर. मराठा ही जात नाही, कुणबी ही जात आहे. परंतु कोणतंही आरक्षण मिळवण्यासाठी एक सामाजिक मागासलेपण जे सिद्ध करण्याची प्रक्रिया करावी लागते. अनेक आयोग नेमले, यापूर्वी अनेक प्रक्रिया झाल्या, परंतु हे सिद्ध करता आलं नाही किंवा ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं नाही. अशा वेळी मराठा आरक्षण समजा केंद्र सरकारकडून जरी द्यायचं असेल, तर नेमकं त्यात काय नेमका मार्ग निघू शकेल असं आपल्याला वाटतं? केंद्र सरकार आताच जे आहे ते देऊ शकतं, याचं कारण ते असंवैधानिक रीतीने कुठचंही बिल पास करू शकतात. म्हणून मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. बरं का, संवैधानिक रीतीने पाहिलं तुम्ही, सामाजिक न्यायाचं जे आपण अगोदर बोललो, त्याच्यामध्ये मागासलेपण सिद्ध करण्याकरता गरिबी हेच मागासलेपण असं बऱ्याच जणांना वाटतं. ते चुकीचं आहे. तुम्ही लक्षात घ्या की गावकुसाबाहेर जेव्हा माणसं राहत होती, दलित आणि अतिशूद्र, त्यांच्यासाठी बाहेर बसण्याची सोय होती. त्यांची सावली अंगावर पडू देत नव्हती लोक. म्हणजे ते ब्राह्मण, कुणबी कोणीच पडू देत नव्हते. म्हणजे असं लक्षात घ्या की
आणि इतर लोक म्हणजे आता उदाहरणार्थ ओबीसी मधल्या पण बऱ्याच जाती त्यांना म्हणजे बहुतेक सर्व जाती कधीही ऍक्सेप्ट करत नव्हत्या. त्यांच्या स्पर्शाने विटाळ होत असे, पण गोमूत्र चालत असे ब्राह्मणवादाला. ह्याला सामाजिक मागासलेपण म्हणतात किंवा ह्याला मागासलेपण म्हणतात. म्हणजे ह्याच्यासाठी इक्विटी आणि इक्वॅलिटीची गरज असते. पोट पाठीला लागून खंगलेलं आहे आणि गरिबीने बेजार झालेलं आहे आणि शेतीच्या बेभरवशामुळे आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. असे कुणबी फॅमिलीज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत. पण ते त्यांचं सामाजिक मागासलेपण नाहीये, हे लक्षात घ्या. त्यांच्यातल्याच कुणबी भावंडांनी आपल्याला मराठा मानून त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार बंद केला. हा एक इगोचा प्रश्न आहे किंवा आपल्या आपली जी मिळालेली वतनं आहेत, त्या राखण्यासंदर्भातले केलेली तजवीज आहे, ज्याकडून रोटीबेटी व्यवहार आपापसात होईल, त्याच फॅमिलीजमध्ये होईल आणि आपल्या जातीतल्या इतर लोकांबरोबर होणार नाही. म्हणून ती केलेली एक तजवीज आहे. त्याचा सामाजिक मागासलेपणाशी संबंध नाही. कुणबी ही जात आर्थिक मागासलेली आहे आणि त्यांना त्या बेसिसवर आरक्षण वेगळ्या प्रकारे जर दिलं, तर मूळ संवैधानिक ढाच्यामध्ये आरक्षणाच्या टक्क्यांना धक्का बसतो का? तर हो. पण हे सरकार कुठच्याही टक्क्याला धक्का बसवू शकतं. जर चलनच 87% गायब करू शकतं, तर बाकी काही करू शकतं. म्हणून या सरकारकडनं अपेक्षा करून मागणी करणं काहीच वावगं नाहीये. हे सरकार म्हणजे केंद्र सरकार. अगदी, अगदी, अगदी. म्हणजे ही एक विडंबनात्मक एक टीकाही आहे आणि अगदी चांगली ती मांडणी झाली. नाही सर म्हणजे या सगळ्या एकीकडे चांगलं काम करावं ना. गैरसंवैधानिक एवढी कामं तुम्ही करताय, तर तर हे गैरसंवैधानिक एक एक काम चांगलं करायला काम काय करू, हरकत आहे? असं अगदी. माझं म्हणणं. बिलकुल. सर म्हणजे या सगळ्या परिस्थितीचा हे आरक्षणाचं मागणी असेल, ओबीसींचं आरक्षण बचावासाठी उभं राहणं असेल आणि त्या अनुषंगाने आता सर्वपक्षीय काल जी बैठक झाली, तर जवळपास म्हणजे हतबलता ही होती सर्वपक्षीय बैठकीची, की एक मेक फक्त त्यांना दाखवायची होती, की आम्ही काहीतरी करतो आहोत या संदर्भातले प्रयत्न. म्हणजे ही नेमकी सर्वपक्षीय बैठकीचा नेमका उद्देश काय होता, की ज्याच्यामध्ये असा कुठलाही ठोस असा ठराव पुढे आला नाही. तर आपल्याला नेमकं या संदर्भात काय वाटतं? कुठची सर्वपक्षीय बैठक सर? कारण 2 पक्ष विरोधातले होते ते ह्यांच्याकडेच आलेले आहेत भाजपकडे. असं त्यांचं म्हणणं आहे. चिन्ह पण त्यांनी काढून घेतलंय त्यांच्याकडनं निवडणूक आयोगामार्फत. त्यामुळे ती आपापसातल्या पक्षाची बैठक होती. आता पवार साहेब त्याला जाऊन बसले होते त्यामुळे त्याला सर्व पक्ष बरं उद्धव ठाकरेंना बोलवलंच नव्हतं. त्यामुळे तो मुद्दाच गेला. आता राहिले पवार साहेब जाऊन तिथे बसले त्यामुळे त्याला सर्वपक्षीय स्वरूप आलं असं आपण मानायचं झालं. तर पण अदरवाईज ती सर्वपक्षीय बैठक नव्हतीच की. ती भाजपची बैठक होती. भाजप, त्याच्याबरोबर गेलेले शिंदे गट शिवसेना, बरोबर गेलेले राष्ट्रवादी अजित पवार गट, या सगळ्यांची ती बैठक होती. त्यात विरोधी सर्वपक्षीय हे काय आलं नवीन. आता शरद पवार ही एक व्यक्ती अशी आहे, की मार्गदर्शक म्हणून त्यांचं वय आणि अनुभव पाहता ते तिथे आले होते. त्याला सर्वपक्षीय बैठकीचं स्वरूप प्राप्त त्यामुळे होतं असं होत नाही. म्हणजे ती केवळ एक फुंकर आहे तरीही. पण एक म्हणजे फुंकर आहे का? ती फुंकर ही जखमेवर आहे का दिव्यावर आहे? हा मुद्दा खरा आहे. फार मार्मिक सर हे सगळं. सर म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये आता आपण हे सगळं काही पाहतो आहोत. या राजकीय परिस्थितीचा म्हणजे सध्याच्या राजकारणातून जे काही सामाजिक म्हणजे गेल्या 5 वर्षापूर्वी म्हणजे 14 ते 19च्या काळामध्ये अनेक क्रांती मोर्चे महाराष्ट्रामध्ये उभे राहिले. त्यानंतर महाविकास आघाडीचं अनपेक्षित सरकार या राज्यामध्ये आलं. आणि आता सध्या 1.25 वर्षाची ही राजकीय सत्ता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राची सामाजिक स्थिती काय असणार आहे आणि ती येणाऱ्या 2024 मध्ये काय परिणाम दाखवेल असं आपल्याला वाटतं? महाराष्ट्राचीच काय भारताची सामाजिक आणि आर्थिक स्थिती बिकट आहे. दक्षिणेकडची राज्य जी आहेत, ती उत्तरेकडच्या राज्यांना लिटरली पोचतायत. आणि उत्तरेकडची राज्य झुंडशाहीच्या बळावर जय श्रीराम म्हणत राजकीय उद्दिष्ट
संविधान बाह्य पद्धतीने आणि झुंडशाहीने साध्य करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये लिंचिंग पासून अनेक भयानक गोष्टी घडतायत. आपले आपल्या महिला पहिलवानांची इज्जत न प करता त्यांचं शोषण केलं लैंगिक. अशा व्यक्ती महिला बिलावर वगैरे टाळ्या वाजवत लोकसभेत बसलेले दिसतात. याउलट लोकांसाठी भांडणारे खासदार सभापती महोदयांच्या आशीर्वादानेच त्यांना निलंबित केलेलं आढळतं. आणि एका उद्योगपतीकडे 70% देश जवळपास आता ताब्यातच गेलेला आहे. आणि त्या माणसाकडे एम्प्लॉयमेंट किती आहे हे काढून बघा तुम्ही. बरं एम्प्लॉयमेंटची परिस्थिती देशामध्ये दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्य आणि केंद्रीय आयोगाच्या परीक्षा ह्या नाटक राहिलेल्या आहेत आता फक्त. आता तर डायरेक्ट तुम्हाला भरती करता येते असं सरकारने फरमान काढून आर-एस-एस कडनं एक अ, वेगळं आरक्षणाची सोय केलेली आहे सुपर क्लास 1 साठी. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले व्यापार आहेत, महाराष्ट्रातले हिरा व्यापार आहे, महाराष्ट्रातली अनेक महत्त्वाची ऑफिसेस आहेत, ती गुजरातकडे नेली जातात. बरं ती तिथे नेऊन चांगली चालवली जातात का? तर तेही खरं नाहीये. गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतर अमेरिकेत बेकायदेशीरपणे करण्याच्या प्रयत्नात मृत्युमुखी पडलेले आता आपण बघतो आहोत. शिवाय अहमदाबादमध्ये जे क्रिकेटचं स्टेडियम बांधलं, वानखेडेवर नको मॅचेस व्हायला म्हणून त्याच्यामध्ये ते सर्व प्रूफ होतं. वॉटर प्रूफ, बुलेट प्रूफ, फायर प्रूफ आणि पहिल्या पावसातच त्याच्यात एवढं पाणी भरलं, की ते वॉटरप्रूफ कुठच्या बाजूने होतं हे शोधायला नंतर समिती नेमावी अशी परिस्थिती निर्माण झाली. अर्थात ती नेमली गेली नाहीच. या सरकारच्या अगोदरच्या अनुभवानुसार यावेळेला पण तसंच केलं. पण मोरबीचा पूल पडला होता मागच्या ह्याच्यात. त्याच्यानंतर आत्ता एक पूल गुजरातमधला पडला. त्यामुळे इथले उद्योग तिथे नेऊन ते सुजलाम सुफलाम होतात अशातलाही भाग नाही. फक्त दाखवायला ते नेले जातायत आणि महाराष्ट्रामधल्या शेतीचा जो परिस्थिती आहे. लक्षात घ्या की गोदामांचं एवढ्या प्रमाणावर बांधकाम केलेलं आहे अदानी ग्रुपने, की शेतीचे भाव, कोळशाचे भाव, इलेक्ट्रिसिटीचे भाव त्यामुळे. या सगळ्या गोष्टी जे शेतकऱ्याला आवश्यक आहे, ते अडाणींच्या हातात आहेत आणि त्या प्रचंड वाढवून ठेवले, इन्फ्लेट झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेती हा उद्योग न राहता शेती ही शोषणाची व्यवस्था झालेली आहे. शेतकरी मरतो आहे, आत्महत्या करतो आहे, कर्जबाजारी होतो आहे, बँकिंग सिस्टीम योग्य प्रकारे चाललेली नाहीये. रिझर्व्ह बँकेमधनं किती पैसे काढले गेले त्याचे आकडे आलेले आहेत सरकारने. म्हणजे असंवैधानिकरित्या. या व्यतिरिक्त अनेक बँकांमधनं मोठमोठ्या लोकांचं लोन राईट ऑफ करून टाकण्यात आलेलं आहे. ते लाखो कोटींमध्ये जातं आणि गरीब माणसाला काही हजार रुपयांच्या कर्जासाठी त्या गुंड मारायला येतात आणि ते घाबरून अख्खं कुटुंब गळफास लावून घेतं. अनएम्प्लॉयमेंट ऑल टाइम हाय गेलेली आहे. आपण भुकेच्या इंडेक्समध्ये, हंगर इंडेक्समध्ये 125 मध्ये 111 वर आहोत. आपण आनंद म्हणजे हॅपीनेस इंडेक्समध्ये तळाहून जवळपास 2-4 देश आपल्या खाली असतील अजून. अशा देशाच्या परिस्थितीमध्ये विचार केला तर तुम्ही बधीर व्हाल अशी परिस्थिती आहे. तर आणि ते दात कोणाकडे मागायचे हा प्रश्न आहे. कारण मणिपूर एवढे दिवस पेटतं आहे, तर पंतप्रधान किंवा त्यांचे कोणत्याही सहकाऱ्यांनी मणिपूरच हा शब्दच उच्चारला नाही. चीनने आपल्या सीमेत घुसून बांधकाम केलं तर चीन हा शब्दच ते उच्चारत नाहीत. म्हणजे जो प्रश्न आहे त्याच्यावर ते बोलतच नाही. नोटबंदी केली ते 200 लोकं, 300 लोकं मेले, त्यांच्यावर कोणी श्रद्धांजली वाहिली नाही. कृषी कानून आणले आणि ते मागे घेण्याकरता शेतकऱ्याने आंदोलन केलं. त्यात 700 शेतकरी मेले, शहीद झाले. त्याच्याबद्दल कोणी श्रद्धांजली वाहिली नाही. सी सारखे अन्यायकारक आणि डिस्क्रिमिनेशन करणारे लॉज उभे केले. तिथे बायका बसल्या वगैरे आणि त्यांचे नंतर त्यातनं अटका झाल्या. त्यांना अजून सोडलंच नाहीये किंवा वेगवेगळ्या काल्पनिक खटल्यामध्ये लोक अडकलेले आहेत. त्यांना सोडलं जात नाही. मानवाधिकार कार्यकर्ते. तिथे अत्यंत म्हणजे खालच्या आणि अत्यंत गरीब घटकांना मदत करणाऱ्या एनजीओ आहेत. त्यांचे एफ-सी-आर-ए रद्द करण्यात आलेले आहेत. ऑक्सफॅम पासून अनेक. त्याच वेळेला राम मंदिराला एफ-सी-आर-ए देण्यात आलेला आहे. तर कोणत्या बेसिसवर याला विचारायची कोणाची ताकद नाही. विरोधी पक्ष काही समस्या निर्माण झाली की राजघाटावर जाऊन उपोषण करतो आणि दुसऱ्या दिवशी परत ते कुठेतरी दुसरीकडे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बिझी आढळतात. मीडिया नावाची गोष्ट अस्तित्वात उरलेली नाही.
जर्नालिझम नावाचा प्रोफेशन बंद झालेला आहे. पंतप्रधानांनी 10 वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. ते कशालाही अँसरेबल नाही. त्यांनी एक धार्मिक सेंगोल पण हातात घेतलेला आहे. फक्त मुकुट घालायचा बाकी राहिलेला आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला अजून या देशाचं काय वर्णन करू मी सांगा मला? म्हणजे आपण जर या देशाचा थोडासा एक ताजा इतिहास म्हणजे 76च्या आणीबाणीच्या काळानंतरचा इतिहास पाहिला. म्हणजे आणीबाणीच्या काळानंतर एक जन आंदोलन उभं झालं या देशामध्ये आणि राजकीय बदल झाला. मग ज्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून 2G स्पेक्ट्रम किंवा देशाचा भ्रष्टाचार कसा झाला, काय झाला हे सांगून एक जन आंदोलन उभं राहिलं आणि सत्ता बदल झाला. परंतु सध्याच्या काळामध्ये म्हणजे आपण जे मगाशी म्हटलात, की गेली 10 वर्ष भारतीय समाज, भारतीय लोक रांगेत आहेत. कधी नोटबंदीच्या निमित्तानं, कधी रेशनच्या निमित्तानं, तर कधी कोविडच्या निमित्तानं पायी चालतायत देशभरामध्ये. ही व्यवस्था सामान्य माणसाला म्हणजे हिची क्षती पोहोचलेली आहे. पण तरीही त्या सामान्य माणसाला घेऊन एक राष्ट्रीय जन आंदोलन करण्याची भूमिका या देशामध्ये कुठलीही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना घेऊ शकलेली नाही. याचं नेमकं काय कारण असावं? राजकीय पक्ष ईडी मध्ये बिझी आहे किंवा सीबीआय मध्ये किंवा आयटी मध्ये. त्यांना त्याच्यात बिझी ठेवलंय. लोक आपल्या रोजच्या आयुष्याला जगण्यासाठी जी धडपड आहे त्यात बिझी आहे. ज्यांच्याकडे थोडे बऱ्यापैकी जुने पैसे आहेत, नोटबंदी नंतरही ज्यांच्याकडे ते उरलेत, ते लोक क्रिकेटच्या सामने बघण्यात बिझी आहेत. आणि अ, काल्पनिक वाद जो आहे म्हणजे बिग बॉस सारख्या याच्यामध्ये खेळामध्ये आपापसात कोण एक नटी आणि तिचा नवरा काय भांडलाय याच्यावर चर्चा करण्यात वेगळं आहे. आणि उरलेले लोक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, आपले खालचे अंकल असो नाही तर तरुण मुलं असो, ते आलेली संपूर्णतः खोटी, निखालस खोटी माहिती भाजपद्वारे आलेली लोकांमध्ये पसरवण्यात मग्न आहे. तर आता तुम्ही राष्ट्रीय आंदोलन कोणाकडनं उभं करून घेणार? एक शेतकरी हा असा घटक आहे जो आंदोलन उभं करू शकतो. त्यांनी आपल्या मागण्यांसाठी केलं आणि त्यांनी कुर्बानी दिली. जवान जे आहेत त्यांना जेवायला काय मिळतं हे कित्येकदा आपण व्हिडिओमध्ये पण बघतो. अग्निवीर आहेत त्यांना साधा राष्ट्रीय सन्मान पण नाही मिळत. त्यामुळे त्यांना हे अग्निवीर खोटंच म्हणजे खरं तर धोकादायकच आहे. ते गेल्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांच्या कुटुंबियांना 19-19 वर्षाच्या मुलांना काही मिळत नाही. अ, आतंकवादी हल्ले कमी झाले असं जाहीर करण्यात आलं एक दिवशी नोटबंदीमुळे आणि आजही जवान शहीद होण्याच्या रोज बातम्या येत असतात. तर एक तर 40 जवान शहीद झाले त्याच्यावर तर एक निवडणूक जिंकली गेली असं सत्यपाल मलिकांचं ते म्हणणंच आहे. तर मुद्दा असा आहे की अशा परिस्थितीत राष्ट्रीय आंदोलन उभं कोणाकडनं व्हावं असं तुमची अपेक्षा आहे? नक्की सर. म्हणजे मला असं म्हणायचं की मगाशी काही काळापूर्वी भारत जोडो यात्रा त्या जी राहुल काळात राष्ट्रीय आंदोलन उभं होत होतं. लक्षात घ्या, की आणीबाणीची तुलनाच नाही आजच्या दिवसाबरोबर. आणीबाणीमध्ये लोकशाही मार्गाने निवडणुका निष्पक्ष होतील यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी 18 महिन्यांनी उठवली होती. आणि त्या निष्पक्ष होत्या हे तर सिद्धच झालं कारण इंदिरा स्वतः हारल्या आणि सरकार गेलं. दुसरं असं, की त्या आणीबाणीमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंदू-मुसलमान वाद निर्माण नव्हता केला. कोणताही मंदिर-मस्जिद वाद नव्हता केला. कुठच्याही अब्दूर टायरवाल्याला टाईट करायचं नव्हतं. कुठेही मणिपुरात चर्चेस जाळली गेली नव्हती. आणि पंतप्रधान जगभर इंटरव्ह्यूज देत होत्या आणि प्रश्नांना उत्तर देत होते, त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवर उत्तर देत होत्या. त्यामुळे आणीबाणीची तुलना आजच्या फॅसिझमशी केली जाऊ शकत नाही. बिलकुल, बिलकुल. पण मला त्याचा एवढाच मुद्दा म्हणायचा होता, की अशा म्हणजे आपल्या निरीक्षणानुसार तो सौम्य काळ असतानाही जनतेला त्या काळाची पूर्ण क्षती पोहोचलेली नव्हती. तरीही जनता उभी राहिली आंदोलनात आणि त्या काळाच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव केला. परंतु आज जनतेला मोठ्या प्रमाणात क्षती किंवा त्रास पोहोचतो. परंतु आपण जे म्हटलं, की वेगवेगळ्या याच्यामध्ये WhatsApp युनिव्हर्सिटी असेल याच्यामध्ये बिझी आहेत. तर या सगळ्यांच्या मध्ये बिझी असणारा हा भारतीय समाज किंवा हे भारतीय लोक 2024च्या या काळामध्ये काही बदलासाठी तत्पर किंवा तयार राहतील अशी काही अपेक्षा करता येऊ शकते का? पहिले मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. तुम्ही मगाशी अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा उल्लेख केलात आणि
आणीबाणीच्या वेळेच्या आंदोलनाचा उल्लेख केला. ही दोन्ही आंदोलनं मुख्यत्वे करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनच केली गेलेली होती. टू डिस्टॅबिलाइज द डेमोक्रेसी ऑफ इंडिया, नॉट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे काँग्रेसचं किंवा युपीएचं गव्हर्नमेंट डिस्टर्ब नाही. टू डिस्टर्ब डेमोक्रॅटिक सिस्टम ऑफ इंडिया, फंडामेंटल सिस्टम ऑफ इंडिया. ते आता त्याचे फळं मिळालेली आहे. त्यामुळे आता आंदोलन करायला आर-एस-एसच्या विरोधात आंदोलन नाही का ना करत. आर-एस-एस ज्या आंदोलनात होती अशी 2च आंदोलनं झालेली आहेत आणि ती आर-एस-एस वालेच केलेली आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण त्यांच्याकडे एक शिस्तबद्ध केडर आहे ज्याला नाझी पक्षाचा बेस आहे. बाकी लोक विखुरलेले आहेत आणि ते आपल्या उद्देशांबाबत सावध नाही आहे. असं घटक असं मी म्हणू शकेन. विखुरलेले आहेत आणि त्यांना आपल्या व्यापामध्ये बिझी पण ठेवण्यात आलेलं आहे. तिकडे ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जींचा ईडीची नोटीस, इथे महुआ मैत्रांना दुसऱ्या कसल्या तरी खोट्या आरोपात गुंतवलंय. इथे म्हणजे प्रत्येक बिगर भाजप जिथे राज्य आहे त्याच्यामध्ये ईडी, सीबीआय, एनआयए, एनएसए, इन्कम टॅक्स सगळे घुसलेले आहेत आणि ते सरकारच्या खांद्याला खांदा लावून सरकार असल्यासारखं काम करतायत. ज्यांनी निष्पक्ष इन्स्टिट्यूशनचं काम करावं असं डेमोक्रेसीमध्ये संकेत आहेत, तर ते करत नाही. खरं तर न्यूरेमबर्गच्या खटल्यामध्ये जो निकाल आला त्याच्या आर्टिकल 4 प्रमाणे हे सगळं संपल्यावर कदाचित जर संपलं तर जे लोक ह्यात सहभागी झाले, अधिकारी लोक, त्यांना न्यूरेमबर्गच्या खटल्यात आर्टिकल 4 प्रमाणे माय सुपिरियर्स ऑर्डर हा बचाव करता येणार नाही याची फार थोड्या अधिकाऱ्यांना कल्पना असते. कारण त्या खटल्याचा एक महत्वाचा दिशादर्शक नियम असा आहे की सुपिरियर ऑर्डर ही क्राईम अगेन्स्ट डेमोक्रेसी, क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी याचा बचाव म्हणून तुम्ही वापरू शकत नाही. तुम्हाला स्वतःला विवेक बुद्धी पाहिजे. सर म्हणजे आता हे जे म्हणजे तो जो आंदोलनाचा काळ होता, मगाशी आपण जे म्हटलं की ही आंदोलनं, दोन्ही आंदोलनं ही आर-एस-एसने केलेली होती किंवा ती उभी राहिली होती. परंतु त्या काळाचं एक वास्तव हे देखील होतं की समाजवादी चळवळ होती, डावी चळवळ होती, शेतकऱ्यांची चळवळ होती. चळवळींची एक वेगवेगळी अंग, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या चळवळी होत्या. अशा चळवळीच्या वातावरणामध्ये संघाने जरी ते आंदोलन उभं केलं असलं तरी या सगळ्या चळवळी त्या आंदोलनात सामील होत्या. परंतु आज या चळवळी राजकीय पक्षाच्या रूपानं इंडिया आघाडीमध्ये दिसतायत. तर ही इंडिया आघाडी जी दावा करते, राहुल गांधींनीही दावा केला की आम्ही आता 60% आहोत, देशाच्या मतदारांमध्ये 60% आहोत. तर हे 60% जनता समाजवादी, डावी आणि या सगळ्यांना घेऊन जी उभी राहिलेली आहे, ही 2024च्या निमित्तानं आपण या जनतेकडे कसं पाहता? तो आंदोलनामधल्या घटकांबद्दल आपण आधी बोलूया. समाजवादी आंदोलनामधले महत्वाचे सर्व नेते एक लालू प्रसाद यादव सोडले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेजिटिमेसी निर्माण करण्यापासून ते त्यांच्या सत्तेत येण्यापर्यंतला कारणीभूत आहे. जयप्रकाश नारायणांनी पहिल्यांदा त्यांना राजकीय अनटचेबिलिटीतनं बाहेर काढलं. त्यानंतर अनुक्रमे तुम्ही क्रमाक्रमाने पहा, जॉर्ज फर्नांडिस असो किंवा नितीश कुमार असो, म्हणजे एक एक नेता घ्या तुम्ही. एक मधुलिमीय जर वैचारिक दृष्ट्या सोडले तर प्रत्येक समाजवादी नेत्यांना भोळसटपणे किंवा तेव्हाची तात्कालिक गणितं बरी वाटली म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा निरुपद्रवीच आहे असा समज होऊन त्यांना त्या सत्तेच्या सोपानापर्यंत आणायला मदत केलेली आहे. त्यामुळे त्या चळवळींच्या महानतेबद्दल मला स्वतःला शंका आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की कम्युनिस्ट चळवळींनी खरोखर प्रयत्न केला, पण त्यांच्या कम्युनिस्ट चळवळीचे समस्या वेगळ्या आहेत. पहिली गोष्ट अशी, काँग्रेस ही नेहमीच सत्तेत असताना कम्युनिस्टांच्या विरोधात जोरात होती, जेवढी ती आर-एस-एसच्या विरोधात गेली नाही. हे आर-एस-एसच्या डिसेप्टिव्ह नेचरचं यश आहे. म्हणजे लपवून गोष्टी करण्यातलं यश आहे. कम्युनिस्ट दिसत होते की हे असे आहेत. आता आर-एस-एस कम्युनिस्टांना शत्रू मानते,
पण काँग्रेस पण कम्युनिस्टांना शत्रू मानत होती आणि असं मानायला त्यांना भाग पडलं, पण आरएसएसला तेवढे शत्रू न मानण्याला भाग पडलं. हा आरएसएसचा वैचारिक यश आहे. आपल्या शॅमेलियॉन म्हणजे सरड्याचा रंग जो आहे शॅमेलियॉन, त्या प्रकारे जगण्याची क्षमता या चळवळीने जी प्राप्त केलेली आहे त्याचं ते यश आहे. त्यामुळे चळवळ आत्ता उभी करण्याची तुम्ही जी राहुल गांधींची मत सांगितलं, पण राहुल गांधींचा पक्ष काय करतोय हा माझा मुद्दा आहे. आजच नितीश कुमारांचं परत एकदा विधान आलंय की इंडिया साठी आम्ही आम्ही मोठेपण काँग्रेसलाच देऊ इच्छितो, पण इंडिया पेक्षा 5 राज्यातल्या निवडणुका काँग्रेसला महत्वाच्या आहेत. तर आता मला सांगा की काँग्रेसने काय 5 राज्यातल्या निवडणुका सोडून द्याव्या आणि इंडिया आघाडीचं काय आता करणार आहेत ते? निवडणुका झाल्यावर इंडिया आघाडीतच आहेत ना ते. म्हणजे नितीश कुमारांना जो काही पेन आहे, तो बोलून दाखवण्याची वेळ नाही. पण समाजवादी असल्यामुळे ते आणि अगोदर बीजेपी बरोबरच असल्यामुळे त्यांना आपल्या बोलण्यातनं बीजेपीचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फायदा होईल याचा सारासार विचारच नाही. म्हणजे जसा जॉर्ज फर्नांडिस सारख्या नेत्याला नव्हता, तर काय मी आता बोलू. उद्दिष्टांबाबत सावध नसणं समाजवाद्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे. अगदी, अगदी, अगदी. सर म्हणजे मगाशी जो नितीश कुमारांचा उल्लेख करून आपण जे म्हटलात, की इंडिया आघाडी. पण या इंडिया आघाडीचंही देखील वैशिष्ट्य आपण जर पाहिली ज्याच्यामध्ये 28 पक्ष आपण पाहतो. पण या 28 पक्षांमध्ये गांधीवादी आहेत, समाजवादी आहेत, साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट आहेत. इव्हन शिवसेनेसारखा म्हणजे पक्ष जो आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातला, त्यातले सावरकरवादी देखील आहेत. परंतु या इंडिया आघाडीमध्ये फुले आंबेडकरी राजकीय पक्षांचा कुठेही समावेश नाही. तर ही जी न्यूनता आहे, ही नेमकी कशामुळे आली असावी, की या आघाडीला ती गरज नाही, की नेमकी काय परिस्थिती त्या संदर्भातली आहे असं आपल्याला वाटतं? आपण थेट बोलू की फुले आंबेडकरी म्हणजे तुम्हाला वंचित बहुजन आघाडीबद्दल म्हणायचंय, बरोबर? नाही, एकंदरीत म्हणजे बसपा असेल, वंचित बहुजन आघाडी असेल. नाही, नाही, बसपा वेगळं येऊच काय? इच्छित नाही. हो, बसपाने हो. स्वतःहून डिसोन केलंय. हो, हो. ती बिलकुल. बसपाची स्टोरीच वेगळी आहे. बसपाची हो, स्टोरी ईडीमध्ये आहे. अगदी. त्यामुळे हां, तर त्यामुळे त्यांचं वेगळं आहे. पण तिथे बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः व्यक्त केलंय, की मला जायचंय, पण त्यांना घेत नाहीत असं आहे. तर मला वाटतं ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे एंड ऑफ द काय म्हणतात दिस इयर ऑर मे बी इन 2024 बाळासाहेब आंबेडकर या प्रकारे किंवा शिवसेनेबरोबर युती करून इंडिया आघाडीमध्ये येतील असं मला वाटतं. म्हणजे वंचित बहुजन आघाडीमध्ये. आता वंचित बहुजन आघाडी सॉरी वंचित बहुजन आघाडी येईल असं वाटतं. मला माझा जो रीडिंग आहे किंवा जी काही माहिती आहे, त्यावरून मला असं वाटतं की इंडिया अलायन्समध्ये समस्या अशी आहे की काँग्रेसलाही बाळासाहेब आंबेडकर यायला हवे आहेत. शरद पवारांना तेवढेसे यायला नको आहेत असं वाटतं मला. परंतु त्याच्यातली समस्या अशी आहे म्हणजे शरद पवारांना काही तीव्रतेने भावना आहे त्यांना येऊ नये असं नाही. पण सर्वांना काय होतं की अ, एक आघाडी म्हटल्यावर आपल्याला ज्या गोष्टी आहेत आपल्याला एकामेकांना आपण काचता कामा नये आपल्या भूमिकांमुळे. तर असं न काचण्याकरता स्वतःला गुळगुळीत थोडं करावं लागतं कडेने. बरोबर? प्रत्येकाला. तर तसं करण्याची इच्छा आणि सवय बाळासाहेबांना नाहीये, असं एक जनमत इंडिया अलायन्स मधल्या पक्षांची भीती आहे. आणि त्या एका भीतीपायी ते ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट, ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट या रेषेवर चाललेलं आहे. पण त्यांना घेऊ नये असं ठाम मत आहे असं मला अजिबात वाटत नाही. काँग्रेसचं तर नाहीच आहे, असं घ्यावं असंच मत आहे. पवार साहेबांचं मत आहे असं, पण पवार साहेबांची भूमिकाच मला माहीत नाही, की जर तुम्ही अडाणी बरोबर असाल तर देशाबरोबर नाही आणि अडाणी बरोबर असाल तर इंडिया अलायन्स बरोबर पण नाही असं आहे. असं असताना पवार अडाणी बरोबरही आहेत आणि इंडिया अलायन्स बरोबरही आहेत आणि देशाबरोबरही आहेत असं ते म्हणतात. आणि काल विरोधी पक्ष म्हणून सो कॉल्ड जी मीटिंग भाजपची झाली त्याच्यात पण ते होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याबद्दल आणि त्यांच्या कृतीबद्दल मी कोणत्याही प्रकारचं विधानच करू शकत नाही. कारण माझ्याकडे आलेला सगळा डेटा खोटा आहे असंच मी मानून पुढे जातो त्यांच्याबद्दलचा. कारण दुसऱ्या दिवशी तो डेटाच बदललेला असतो. काय अगदी, निष्कर्ष अगदी. काढायला गेलं तर. सर म्हणजे आता हे सगळं वास्तव म्हणजे तुम्ही चळवळीचा जो ताजा इतिहास पण आहे तो सगळा या ठिकाणी मांडला आणि काँग्रेस आणि एकूण सगळ्या पक्षांची एकमेकांची विषयीची भूमिका नेमकी कशी आहे हे आपण मांडलं.
बरं पण त्यातलं एक तरीही हा, एक हा. सेकंद, त्यातलं एक मला अजून सांगायचं, इंडिया आघाडीमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहेच. तो म्हणजे ममता दीदींना डाव्यांबरोबर चालली आहे इंडिया आघाडी, हे मनातनं आवडलेलं नाहीये, पटत नाहीये. ते काचतंय. ते काचणं गुळगुळीत करणं आहे ना, ते कोणाच्या बाजूने होणार आहे हे अजून आपल्याला माहीत नाहीये. हा एक मुद्दा आहे. या अनुषंगानं म्हणजे सत्यपाल मलिकांचा जो आपण मगाशी उल्लेख केला, सत्यपाल मलिकांचं या इंडिया आघाडीच्या नेत्यांना हे म्हणणं आहे, की जर 2024च्या निवडणुकीत तुम्ही एकास एक उमेदवार दिला नाही, तर भविष्यात या देशामध्ये विरोधी पक्ष राहणार नाही. हे जे सत्यपाल मलिकांचं जे प्रतिपादन आहे आणि इंडिया आघाडीची जी काही सध्याची तानातान आहे, जी लोकसभेमध्ये आपल्याला दिसेल की न दिसेल, हा एक आणखी प्रलंबित प्रश्न आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला 2024च्या निवडणुका नेमक्या कशा दिसतात? यांना पर्याय आहे का एकास एक देण्याखेरीज? असं मला वाटतं कधी-कधी. त्यांना पर्याय नाहीये. एकास एक त्यांना द्यावंच लागेल उमेदवार. पण तुम्ही म्हणाल, की देतील का ते? तर मला तर काही माहीत नाही. म्हणजे याचं एक मुख्य कारण असं, की कोणी भीतीने, कोणी लालूच दाखवलं. आपल्याकडे हजारो वर्ष गुलामी करू शकतो आपण. आपण एका वतनासाठी स्वराज्याशी गद्दारी करणारे 500 नात्यातलेच लोकं निघतात. लक्षात घ्या. महाराजांच्या नात्यातले किती लोकं होते, की जे स्वराज्याविरुद्ध गद्दारी केली त्यांनी वतनासाठी. त्यामुळे हे महाराष्ट्रातच नाही, भारतातच. आता तुम्ही सांगा सगळे राजपूत अ, आपल्या मातीशी इमानदार होते. पण ते मोगलांची चाकरी पण करत होते. कारण त्यांना कम्फर्टेबल लाईफ मिळत होतं, लक्झरी मिळत होत्या. त्यांच्याही म्हणजे राणा प्रतापांच्याही 16 राण्या होत्या. उदयभान सिंगांच्याही 22 राण्या होत्या. आपण एकच बाजू बघतो नेहमी. म्हणजे 4 लग्नांचा जो मुद्दा आहे, तो 50 साली डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कुळबिलमधनं आपल्याला काढून टाकला, त्यामुळे आपला राग आहे. म्हणजे समान नागरी कायदा हे काहीतरी लग्नाची जी लक्झरी आहे, 4 लग्नाची पुरुषांना मिळणारी म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये, ती आम्हाला नाही आणि त्यांना मिळते. यात एवढाच राग आहे तो. बाकी तुम्ही कोणत्याही माणसाला विचारा समान नागरी कायदा म्हणजे बाकी काय करतात रे? तर त्याला काही सांगता येणार नाही. समान नागरी कायद्याचा आदिवासी, शीख वगैरे यांच्यावर प्रचंड गंभीर परिणाम होऊ शकतो. तो काय होऊ शकतो हे विचारा. मुस्लिम माणसांचं काहीच नुकसान नाहीये. त्यांना फक्त 4 लग्न करता येणार नाही. एवढाच मुद्दा यांना आहे. तो जलस ते संपतं. पण म्हणजे 50 सालच्या अगोदर तर सगळेच जण खूप लग्न करत होते. आणि स्त्री-पुरुष प्रमाण आपल्याकडे व्यस्त आहे. म्हणजे स्त्रियांचं प्रमाणच कमी आहे. त्यामुळे खूप स्त्रिया एका माणसाने जर तुम्ही सधन आहात आणि खूप लग्न केली, पैसे असल्यामुळे, समाधान संपत्ती. म्हणजे आपण एक धरू म्हणजे सामाजिक प्रश्न त्यातला बाजूला ठेवू. म्हणजे मोनोगामी असणं किंवा एकनिष्ठ असणं वगैरे बाजूला ठेवू. खूप लग्न केली, तर गरिबाने काय करायचं? त्याला स्त्रिया लग्न करायला मिळणार कुठे? हा बेसिक सामाजिक प्रश्न पण आहेच ना म्हणजे. तर मुद्दा असा आहे, की आणि बरं मुस्लिम मित्र माझे जेवढे आहेत, ते बायकांना आपल्यासारखेच घाबरतात. त्यांच्याही एकच बायका आहे. त्यांनी 4 लग्न खरंय, नाही खरंय. केलेली. ते खरंय, घरी अगदी खरंय. घड्याळ बघायला लागतात एक वेळ झाली, की नाही अरे ती यार प्रॉब्लेम होईल घरी. मग तिला परत सकाळी ऑफिसला जायचं. हे सगळं तेच तेच बोलतात, जे आपण बोलतो. तर म्हणजे हे युनिक जे फिअर सगळं आहे ती, डोक्यात युनिक कुठून फिअर. येतं मला हे सर्व कुठून येतं मला कळत नाही. काल्पनिक जे गोष्टी आहेत. अलाउड असणं वेगळं आणि प्रत्यक्षात करण्याची क्षमता असणं वेगळं. विलिंगनेस आणि एबिलिटी या उलट सांगतो, हिंदू लोकांनी विवाहबाह्य संबंधात ठेवलेल्या स्त्रियांची संख्या किती आहे? प्रत्येक नेत्याच्या 3 स्त्रिया बाहेर येतायत. हिंदू, बरोबर? रडताना 3-4 व्हिडिओ तर तुम्ही पाहिले असतील एकेका नेत्याची. आता नावं मी काही घेत नाही. आणि त्या भीतीनेच ते आपला पक्ष सोडून पळत-पळत सत्ताधारी पक्षात गेले. कवच नावाचं जे काय तिथे हे आहे ते मिळालं त्यांना. तर मुद्दा असा आहे, की या सगळ्या गोष्टी WhatsApp युनिव्हर्सिटीतल्या वेगळ्या, बरं का? आणि वास्तवातल्या वेगळ्या. WhatsApp युनिव्हर्सिटी ही माया आहे. वास्तव हे ब्रह्म आहे. हे लक्षात ठेवा. खरंय, खरंय. सर म्हणजे हे आपण हा जो राजकीय मुद्दा आहे म्हणजे सगळ्या अनुषंगाने मगाशी आपण उल्लेखही केला, की चीन आपल्या भारतामध्ये चीनचं एक काही प्रांत चीनने कब्जात घेतला. म्हणजे यावर विरोधी पक्षही बोलत असतो. आपण ही ती गोष्ट मांडली. आणि जगामध्ये आता ज्या काही घडामोडी सगळ्या घडतायत म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध, पॅलेस्टाईन-इस्रायल त्यापूर्वी अमेरिका आणि ब्राझीलच्या सत्ता बदल ज्या झाल्या,
त्या सोपवताना काहीतरी अडथळे पण निर्माण झाले. म्हणजे ब्राझीलमध्ये जी सत्ता बदल झाली ती कुठेतरी 2 दिवस ती अडकवण्यात आली. ट्रम्पचा पराभव झाल्यानंतर कुठेतरी तिथल्या संसदेच्या संदर्भात हे निर्माण झालं. ही जी जगाची परिस्थिती आहे, एकूण लोकशाहीच्या अनुषंगानं एक्स्ट्रीमिस्ट राज्य सत्ता करणाऱ्यांची जी परिस्थिती आहे, ही जगभर या युद्ध परिस्थितीला जन्म देते आहे, की लोकांना प्रश्नांमध्ये गुंतवण्याची एक परिस्थिती निर्माण करते. जाणीवपूर्वक हे जगाने ठरवलेल्या या एक्स्ट्रीमिस्ट राज्यकर्त्यांनी ठरवलेली काही बाब आहे, की नेमकी ही घडते आहे. नेमकं काही आंतरराष्ट्रीय नीतीतून नेमकी घडते आहे. नाही, हे न्यू वर्ल्ड ऑर्डरसाठी प्रयत्न चालू होता. म्हणजे ट्रम्प, मी जेव्हा अमेरिकेतच होतो तेव्हा ट्रम्प ते कॅपिटल हिलमध्ये सगळे घुसले होते आणि मला खूप अस्वस्थता निर्माण झाली. मला तो टर्मिनल पिक्चर आठवला. मी आता अमेरिकेच्या टर्मिनलवर अडकणार कुठच्या तरी असं मला वाटायला लागलं, की आता लेजिटिमसीच गेली म्हणजे सगळ्या पासपोर्ट ह्याची सगळे असं म्हणजे या लेव्हलला भय निर्माण झालं. मी ते बघत होतो म्हणजे मी टेलिव्हिजनवर बघत होतो. यूएसमध्येच होतो मी आणि मला एकदम दुपारच्या वेळेला एकदम तणाव निर्माण झाला. म्हणजे इथे मला वाटतं थोडं लेट कळलं असेल. मला तणाव निर्माण झाला, की अरे आपण आता परत कसं जाणार? म्हणजे जगात इतर ठिकाणी मला कुठे जायचं होतं तिथे कसे जाणार आपण आता? आता झालं म्हणजे हे काय आता होऊ शकतं. ते लुला निवडून आल्यावर बेल्सोनारोच्या लोकांनी ब्राझीलमध्ये उठाव केला. पण मी तुम्हाला त्या दिवशी एक मी भाकीत केलं ते आज सांगतो परत एकदा. भारतामध्ये तेवढ्यावर थांबणार नाही. भारतामध्ये इंडिया अलायन्स जर स्वतःच्या बळावर एकाच एक उमेदवार अ, देऊन निवडून आला, मी तुम्हाला आज सांगतो, तरीही मोदीजी सत्ता सोडणार नाहीत. तुम्ही कोणाकडनं अपेक्षा करता? राजीनामा कोण घेतं पंतप्रधानांकडनं? राष्ट्रपतीजी. मुर्मूजींना संसदेच्या म्हणजे खऱ्या अर्थाने मुख्य कोण आहेत? राष्ट्रपती. त्यांना संसद नवीन उद्घाटनाला बोलवलंच नाही. अशा राष्ट्रपतींना पंतप्रधानांना "तू राजीनामा द्या तुम्ही" असं सांगणं, हे आणि त्यांनी राजीनामा देणं हसत-हसत आणि शांततामय रीतीने ट्रान्सफर ऑफ पॉवर, पीसफुल ट्रान्सफर ऑफ पॉवर होणं, हे तुम्ही एक स्वतःची मनात कल्पना खेळून बघा, होतंय का म्हणून. शिवाय मध्ये भक्त नावाची गोष्ट रस्त्यावर असणं, ह्या सगळ्या कल्पनामधनं आपल्याला आता मिळणारं स्वातंत्र्य मिळणार आहे. हे तुम्ही कुणगाठ बांधा. पण सर म्हणजे आपल्या आता तुम्हाला देशाचा एक आता तुम्ही हां, तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो. हो. बघा इस्रायलचा प्रश्न जो आहे तो नेत्यानेहूंचं लीडरशिप ही एक फार राईट लीडरशिप आहे आता. फार राईट लोकं त्यांच्या बरोबर आहेत सगळे. म्हणजे अति उजवे. आणि त्यांनी तर कोर्टालाच लगाम घालायला घेतला. खरं इस्रायलमध्येच विरोध आहे. खरं इस्रायलमध्ये 80% लोक या भूमिकेच्या विरोधातच आहेत नेत्यानेहूंच्या. म्हणजे लक्षात घ्या, की इस्रायलवर आपण प्रेम करतो याचा अर्थ आपण नेत्यानेहू सरकारवर प्रेम करत नाही. किंवा आपण हमास नावाच्या अतिरेकी संघटनेचा निषेध करतो याचा अर्थ पॅलेस्टाईनच्या सामान्य जनतेचा निषेध नाही करू शकत आपण. जसं आपण भारतावर प्रेम करतो म्हणजे मोदीजीवर प्रेम करतो असं नाहीये. भारतावर प्रेम करतो आपण, भाजपवर नाही. या 3 गोष्टी मी तुम्हाला ज्या उदाहरण क्रमाक्रमाने सांगितल्या, त्या नीट लक्षात घेण्याची गरज आहे. नेत्यानाहू मोदींचे मित्र आहेत. सर्व्हिलन्स मोदींसाठी येतं. उपकरणं. पेगासस मोदींसाठी आलं. ते भारतीय जनतेला घराघरात वाटप नाही झालं त्याचं. का पोलिओचे डोस नव्हते ते. आणि सर्व्हिलन्स घराघरात वाटप होईल कशाला म्हणजे की कोण नवरा बायकोवर, बायको नवऱ्यावर, Appleच्या फोनवर पेगासस कशाला लावेल? तर या असाधारण परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे अलायन्सेस झालेत. पुतीन सत्ता सोडायला तयार नाही. प्रत्येक त्यांचा विरोधक मारला जातो. तिथे चीनमध्ये चीन बळकट आहे. एकपक्षीय तिथे राजवट होती. पण माओ नंतर सत्ताधीश बदलत असत. शी जिनपिंगनी स्वतःच्या ताब्यात घेतली. या वातावरणामध्ये स्वाभाविकपणे भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदीजी यांना वाटू शकतं, की सगळेच जर आपली सत्ता स्वतःच्या हातात 25-30 वर्ष ठेवतात, तर मी काय म्हणजे अपवाद का व्हावं? हे कोण आलेत विरोधी मला हरवणार आणि कसलं संविधान? कारण संविधानाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पहिल्या दिवशीपासून विरोध आहे. त्यांनी तो जबरदस्तीने वल्लभभाई पाटीलांनी बंदीच घातली म्हणून मान्य केलं, की ठीक आहे आम्ही संविधान ॲक्सेप्ट करतो. वास्तवात केलंच नाही त्यांनी. हे भासमान आहे त्यांचं सगळं. त्यांचं रूप बदलण्यात ते मास्टर आहेत. त्यांचा रोल बदलला की रूप बदलतं. उद्या जर ते सत्तेत नाहीत, तर ते संविधानाचे दास आहेत. संविधानाचा हे देऊन दाखला देऊन ते तुम्हाला टीका पण करतील. पण आज ते सत्तेत आहेत, तर कोणतं संविधान? सर्व्हिलन्स आणि इलेक्टोरल बॉन्ड्सचे एक्सप्लेनेशन लोकांना न देणं हे संविधानिक आहे का?
प्रत्येक राजकीय पक्ष अँसरेबल कोणाला आहे शेवटी? लोकांना, वी द पीपल ना. पण ते आता नाही मानणार, कारण ते आता त्यांची पोझिशन सत्तेतली आहे. ती सत्तेतली नसताना उलटं, की मग काँग्रेस किंवा जी सत्तेत असतील त्यांनी सांगायचं त्यांच्याकडनं कुठून पैसे आले ते. असं आहे ते. त्यामुळे ते जगभर जे झालं तुम्ही म्हणता, ते भारतात पण आहे. आणि त्यामुळे भारताला आपली भूमिका ढुलमूल आहे बघा. चीनबद्दल बोलतच नाहीत पंतप्रधान. आता इस्रायल पॅलेस्टिनी वॉरमध्ये म्हणजे इस्रायल पण वैतागला भारतावर, की तुम्ही ठोस आमच्या बाजूची भूमिका घेतली नाही. त्यांचं असं शब्द आहे, सभ्य जगाने जी आमच्या बाजूची भूमिका घेतली तुम्ही घ्यायला पाहिजे ती तुम्ही सभ्य जगात येता पण तुम्ही घेतली नाही. असं म्हणाले नेत्यानेहू. ती घेता आली नाही. पॅलेस्टाईनमध्ये मानव संहार जो होतो आहे, म्हणजे हमास नव्हे, हमास हे अतिरेकी संघटना आहे. पण लोकं, लहान मुलं, हॉस्पिटल्स यांचा. त्याच्याबाबत भारताने ठोस भूमिका पहिल्यापासून घेतलेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून. तर स्वातंत्र्योत्तर काळापासून तरी भूमिका घेतलीच आहे म्हणजे. अगोदर गांधीजींनी घेतलेली की वेगळ्या देशाची गरज नाही वगैरे असं घेतलेली, पण ती नंतर बदलली आणि ठीक आहे. इस्रायल आपला मित्र आहे. पण जी भूमिका घेतली ती पण घेतलेली नाही सरकारने. म्हणजे सरकार पॅलेस्टाईन पण बरोबर आहे, इस्रायलचं पण चांगलं आहे. म्हणजे नाना पाटेकर जसं बोलतात तसं आहे. हा पण चांगला, तो पण चांगला, हा पण बेस्ट, तो पण बेस्ट असं होत नाही हो राजकारण. तुम्हाला ठोस न्यूट्रॅलिटी ही भूमिका सरकारची असू शकत नाही. हे हे सगळं कूटनिरपेक्षता नव्हे आहे. ही नाहीये. ही अलिप्तता आंदोलन नाहीये. हे घाबरल्यामुळे वेळेल मिळेल तिथे सोयीने पळणं आहे. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे याच्यावर जगाच्या एकूण परिस्थितीवर मी पुढचा प्रश्न विचारणार. पण तत्पूर्वी म्हणजे भारताच्या संदर्भामध्ये म्हणजे मगाशी आपण जो उल्लेख केला, की ज्या राष्ट्रपतींना संसदेच्या उद्घाटनालाही बोलवण्यात आलं नाही, ते उद्या जर म्हणजे वर्तमान पंतप्रधानांचा राजीनामा कसा मागू शकतात. परंतु भारताचा जर आपण इतिहास पाहिला थोडा, म्हणजे टी.एन. शेषन सारखी व्यक्ती सबंध आयुष्य प्रशासनामध्ये काम करत असताना फार कुठे चमकले नाही. परंतु एकदा निवडणूक आयुक्त बनल्यानंतर त्यांनी या देशातल्या भल्या-भल्या राजकारण्यांना जो घाम फोडला. म्हणजे या देशातल्या संवैधानिक पदावर असलेली व्यक्ती त्यांना जेव्हा नैतिक पाठबळ येतं, त्यावेळेस ते आक्रमक होतात किंवा त्यावेळेस ते भूमिका घेतात. हा इतिहास आहे. तर हा मुर्मू किंवा अन्य व्यक्तींविषयी होणार नाही असं म्हणजे आपण गृहीत का धरायचं? कारण त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती. ती घेतली नाही तेव्हा, की संसदेचं अधिवेशन माझ्या उपस्थितीशिवाय होऊ शकत नाही किंवा संसदेची पायाभरणी झाली तेव्हाही माझी उपस्थिती आवश्यक आहे किंवा या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, त्या असंवैधानिक रीतीने तुम्ही करू शकत नाही. ही भूमिका घेतली कधी त्यांनी? नाही घेतलेली. त्यांनीच कशाला निवडणूक आयोगाबद्दल तुम्ही जे बोललात शेषनांचं, तर या निवडणूक आयोगाने जे चमत्कार केलेले आहेत, उदाहरणार्थ शिवसेनेचे चिन्ह सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोग हा सरकारी पक्षाचा एक भाग होऊन काम करतो आहे. आजच भूपेश बघेल म्हणजे छत्तीसगडचे मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे निवडणूक आयोगाला. खरं तर विनंती करू नये, पण केली आहे की सीआरपीएफच्या आणि ईडीच्या गाड्यांमधून पैसे येत आहेत. तर जरा तुम्ही झडती घ्या आणि चौकशी करा. कोणी काही करत नाहीये. ज्या वेगात विरोधी पक्षाला नोटिसा जातात इलेक्शन कमिशनच्या, त्या वेगात सत्ताधारी पक्षाला जात नाही किंवा काही बोललंच जात नाही. गृहमंत्री स्वतः भाषणामध्ये सांगतात, की जर विजयी नाही झालो, पराभूत झालो, तर तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. ही गोष्ट व्हायोलेशन आहे ना कोड ऑफ कंडक्टचं इलेक्शनच्या. त्याच्यावर निवडणूक आयोगाने कुठे नोटीस पाठवली आहे? त्यामुळे तो काळ होता, तेव्हा राजेश खन्ना होता, तेव्हा अमिताभ बच्चन होता. ते सगळं ठीक आहे. आता नाही. सर आपण कारण तेव्हा म्हणजे राजकारणी किती जरी कडक कातडीचे असले तरी बेसिक त्यांना संविधान आणि लोकशाही यांच्या चौकटीबद्दल रिस्पेक्ट होता आणि तो मानायला त्यांना कधीही त्यांनी कुठच्याच राजकारण्या म्हणजे इंदिराजी असो, देवगौडा असो, गुजराल असो, राजीव गांधी असो, राजीव गांधीकडे त्या 404 खासदार होते. त्यांनी ठरवलं असतं तर आतापर्यंत भारतीय जनता पक्ष दिसला पण नसता. पण मुद्दा असा की त्यांनी प्रत्येक गोष्ट कशाही प्रकरणात नेहमीच संविधान आणि विरोधी पक्ष यांच्या म्हणण्याला मान्यता दिली. इथे सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे 303 खासदार त्यातले बहुतेक कसे
रवी किशन शुक्ला टाइप्स नट वगैरे आहेत म्हणजे, आणि बाकी नटोरियस आहेत. काही जे विद्वान आहेत ते गप्पच बसलेले आहेत बिचारे, एक 10-15 लोक. तर या लोकांच्या कडून तुम्ही आतून लोकशाही पाळली पाहिजे आपल्या पक्षाने असं म्हणण्याची अपेक्षा सुद्धा करू शकत नाही. तर अशा वेळेला तुम्ही कोणत्या प्रकारे मानता की आणि बरं, संसाधनं म्हणाल तर 70% अडाणींच्या हातात आहेत. तुम्ही एअरपोर्टला जा, पोर्टला जा, कुठून आत येऊ किंवा बाहेर जायचं असेल तर अडाणींची परवानगी लागणार. म्हणजे तुम्ही लाईट ऑन ऑफ करता तेव्हा पैसे अडाणींना जातात. पण तुमच्याच काल खिशातले जे पैसे राहुल गांधी एल-आय-सीतले घेऊन त्यांनी आपल्याच उभ्या केलेल्या 70 वर्षातल्या संस्था विकत घेतल्यात. तर या परिस्थितीत तुम्हाला कशाला ते सत्ता सोडतील असं वाटतं? अशी आशा पण कुठून येते? काल काल राहुल गांधींनी जी म्हणजे काल परवा जी पत्रकार परिषद घेतली, त्यांचं जे विधान होतं, की हम अडानी को ऐसे घेरे है की बख्शेंगे नहीं. हे जे त्यांचं विधान आहे, हे केवळ एक भावनिक विधान आहे, की याच्या मागे काही व्यावहारिक जोर पण आहे, ताकद आहे? काय नेमकं मग या विधानाचा अर्थ नेमका काय? त्यांचं विधान भावनिक असलं तरी चांगलं आहे. पण त्याच्यामागे कोणती ताकद आहे किंवा कोणती ताकद आहे, असं मला आत्तापर्यंत दिसलेलं नाही. आय एम रॅशनल थिंकर. कोणतंही नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, की इंडिया आघाडीतल्या लोकांवर अन्यायकारक धाडी पडतायत, त्यांना अन्यायकारक अटक होत आहेत. त्याच्यावर इंडिया आघाडी सगळी उभी राहिली असं दिसतच नाही तुम्हाला. आणि तर असं आहे, की जेव्हा रस्ते शांत होतात, सुनसान होतात, तेव्हा संसदा आवारा होतात, असं लोहियांनी म्हटलेलं होतं. तसं बरोबर. झालेलं आहे आता. एवढा अन्याय केल्यावर जर विरोधी पक्ष उभा राहणार नसेल, तर सामान्य लोक उभे राहतील अशी कशी अपेक्षा करता? तुम्ही सर निराश होऊ गेल्या नका. काही मी वाईट बोलतोय, पण खरं बोलतोय म्हणून मला पर्याय नाहीये सत्य सांगण्याशिवाय. पण सर गेल्या काही वर्षापासून म्हणजे आपण ज्या एक वर्तुळ आहे त्याच्या एक परिघावर आपण उभे आहोत. म्हणजे यापुढच्या काळातही आपण एक आभासी लोकशाहीमध्ये असणार आहोत, की त्या पलीकडे मग भारतीय समाज असणार आहे? नेमकं काय असेल? आपण आभासी लोकशाहीमध्ये नाही, आपण असू तर एकतर लोकशाहीमध्ये पूर्णपणे असू, किंवा आपण पूर्णपणे एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत अ, मनुस्मृती अ, च्या आधारावर उभी असलेल्या अत्यंत कठोर आणि धार्मिक अशा हुकुमशाहीमध्ये असू. या 2च शक्यता आहेत. आणि त्यातली दुसरी शक्यता अधिक प्रबळ आहे आत्ताच्या क्षणी. सर एक म्हणजे या अनुषंगाने ह्यात तुलनात्मक मी जगाची जी रचना कारण चाललेली बहुजन आहे म्हणजे समाजाला स्वतःच्या हक्कांची जाणीवच नाहीये. आणि त्यांना वेगळंच काहीतरी चाललंय. आता उदाहरणार्थ आपण सुरुवातीला आरक्षणाचा, तर आता आरक्षणापेक्षा संविधान वाचवण्याचा मुद्दा महत्वाचा नाही का? संविधान वाचलं तर आरक्षण मिळेल. हे कळण्याची क्षमता कोट्यावधी लोकांनी महाराष्ट्रातच गमावली असेल, तर मग तुम्ही म्हणजे एकंदर देशाकडनं काय अपेक्षा करताय लोकांकडनं? सर म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे भारताची जशी एक स्थिती आहे, ही एक ग्लोबल जी म्हणजे ग्लोबलायझेशनचा जो काळ निर्माण झाला, तर हे ग्लोबलायझेशन जगाला प्रचंड भांडवलशाहीच्या गर्तेत नेऊन लोकशाही समाज व्यवस्था जगभरातच उलथून टाकण्याच्या काही प्रक्रियेत येणार आहे काय? असं काही वाटतंय का मग आता जग पूर्णपणे एक छत्री किंवा एक सुरी किंवा एक विचाराची व्यवस्थेत जाणार आहे का? सर, एका खोलीमध्ये सर्व्हिलन्सची आणि इतर काही यंत्र लावली, तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर समाज नियंत्रित करू शकता. आपला आधार कार्डचा डेटा जो होता, कोविडमध्ये आपण जो द्यायचो ना आधार कार्ड ताप आल्यावर हे तपासायला, ते 81 कोटी लोकांचं विकलं गेलंय ऑलरेडी. काल बीबीसीची बातमी आहे. त्यामुळे आपला डेटाच सगळीकडे आहे. आधार कार्डशी आपलं सगळं जोडलेलं आहे. हा कार्ड आणि सरकार जबरदस्ती करतं. हे कार्ड त्या कार्डाशी जोडा, पॅन ह्याच्याशी जोडा, ते त्याच्याशी जोडा. आता कॉट, नंतर टेबल हे सुद्धा आधार कार्ड, पॅन कार्डशी जोडण्याच्या मागे आहे मी तर. म्हटलं उगाच नंतर त्रास नको. इलेक्ट्रिक वगैरे, कारण अडाणींना पण डेटा मिळाला पाहिजे आपला. बिलकुल, तर बिलकुल. तर हा इलेक्ट्रिक बिलशी जोडून घ्या. मी मी विचारतो, की जोडू का हे सगळं जोडू? तर कारण ते जोडून सगळा डेटा काढून तो विकला
आणि झालं. म्हणजे डेटा हा ऍक्च्युली तेलापेक्षा मौल्यवान आहे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची मूळ मशाल जर कोणती असेल तर तुमचा व्यक्तिगत डेटाचं संरक्षण, जे सरकारने संरक्षण तर दूरच मिळवला जबरदस्तीने आणि तो विकून टाकला. तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्या मार्गाने नियंत्रित केलं जाऊ शकत नाही असं स्वतःला वाटतं. तुम्ही नियंत्रित आहात. आता तुम्ही जे काही करता, तुमच्या बँकेत किती बॅलन्स आहे, तुम्ही किती कर्ज घेतलेलं आहे, तुम्ही कोणत्या-कोणत्या माणसांशी बोलता, तुमचं एकंदरीत काय चालू आहे, तुम्ही सिंगल आहात, मॅरिड आहात, का एक्स्टर्नल अफेअरमध्ये आहात, हे सगळं सरकारला कळतं आहे. आणि सरकारला नाही कळतंय, सरकार ज्यांना डेटा विकतंय त्यांना पण कळतंय. ते डेटा विकून काय करतात, तर डेटा ज्यांना मिळतो, ते त्याच्यावरनं आडाखे बांधून देतात, की ह्या जनतेचा 81 करोडचा भाग जो आहे, त्याला ब्रेनवॉश करण्याकरता या गोष्टींचा, क्लुप्त्यांचा वापर करा. मग तुम्ही Facebookवर तुम्हाला येतं, की तुम्ही 15 वर्षांनी कसे दिसणार ते बघा. मग त्यांच्यावर तुम्ही क्लिक करता, की तिथे ते तुम्ही 15 वर्षांनी कसे दिसणार ते सोडून द्या. पण तिथे काहीतरी वेगळं होतं. जेणेकरून तुम्ही जे आत्ता बोलता, म्हणजे आपण जनरल आता अ, चपलांबद्दल बोललो. तर थोड्या वेळाने तुमच्या या मोबाईलवर तुम्हाला चपलांच्या दुकानांचीच माहिती मिळायला लागते. ती कशी काय? म्हणजे इतकं ते सोपं आहे. तर सरकारच्या हातात हे सगळं असल्यावर नियंत्रित करण्यासाठी पूर्वीसारख्या सेना ठेवण्याची पण गरज नाही. हां, सेनेला आता प्रचार करण्याकरता लावणं आहे. म्हणजे भाजपचा प्रचार करावा प्रत्येक सैनिकानं असं जे टूम काढली आहे. त्याचं कारण सेनेला मूळ काम करण्याची गरजच नाहीये आता. असं त्यांना वाटतं. चीनचं काही मुद्दाच नाहीये. कोण इंच पण आलं नाही आणि इंच पण शिरलं नाही. हा पहिला मुद्दा. मग ते नाही. शिवाय लोकांना नियंत्रित करायला सेनेची गरज नाही. मग काय, मग त्यांनी घरी जाऊन प्रचार करावा भाजपने काय योजना केल्यात. हे यापूर्वी झालं नव्हतं. बिलकुल. पण सर एक एक म्हणजे आजच्या चर्चेतला म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळ या चर्चेमध्ये आहात आणि पुढे आपण आणखी वेगळ्या विषयांवर करत राहू. निश्चितपणे मी आपल्याकडून आश्वासन घेऊ इच्छितो आहात. पण तरी आज एक शेवटचा प्रश्न विचारताना म्हणजे संबंध भारतीय लोक जे आहेत, हे भारतीय लोक म्हणजे आपण जे म्हणत आहेत, की एकतर आपण पूर्णपणे लोकशाहीत राहू किंवा मग संघप्रणित मनोवादी व्यवस्थेत तरी राहू. या दोघांच्या मध्ये कुठे आपण असणार नाहीत. पण 2024 मध्ये आपण नेमके कुठे असलं पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल या संदर्भात आपण काय सांगाल? हा प्रश्न किती कठीण आहे हो. हा प्रश्नाचं उत्तर जर मला मिळालं ना, तर मी पैसे घेईन त्याचे उत्तर देण्याचे. कारण कारण त्यावर 140 कोटी लोकांचं सुख अवलंबून आहे. तर आपण असलं पाहिजे लोकशाहीमध्ये. हे उत्तर मला माहिती आहे. कोणत्याही माणसाचं स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं मूल्यही आहे मानवी. आता ते कसं असायला पाहिजे, हे उत्तर जे आहे ते सगळे इंडिया अलायन्स पासून सगळे एन-जी-ओज आणि विचारवंत शोधतायत. एक गोष्ट आहे, की गांधीजींनी जे आखून दिलेला मार्ग आहे अहिंसा, असहकार आणि सत्याग्रह. हे 3च मार्ग आहेत, ज्याद्वारे आपण हे प्राप्त करू शकतो. भारत जोडो जी काढण्यात आली, तर त्याची बेबी स्टेप होती. पण त्यानंतर ती त्या प्रकारे ते पुढे जायला पाहिजे, असं मला वाटतं. जर आपल्याला एखादा जरी आशेचा किरण दिसायला हवा असेल, तर ते तसं जायला पाहिजे. हे निवडणुका जिंकायला जाऊन परिवर्तन येणार ह्यावर विश्वास ठेवू नका. संघ आता तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. तुमचे नातेवाईक तुमच्या WhatsApp ग्रुपवर तुमच्याशी संबंध जोडतात. तुम्ही म्हटलं, की वाल्मिकी हे लेखक होते आणि राम हे त्यांचं पात्र होतं, असं म्हटलं, की तुम्हाला उद्यापर्यंत खुनाच्या धमक्या येतील. बरोबर? येतील की नाही? आता ते घरापर्यंत पोहोचलंय. त्यामुळे सत्ता परिवर्तनाने ते बदलणं शक्य नाही. त्याच्यासाठी समाज परिवर्तनाची गरज आहे आणि त्यासाठी सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि असहकार या 4 सूत्री ज्या चतुःसूत्री आहे गांधीजींची, तीच त्याला उत्तर आहे. आणि ती व म्हणजे फॉलो करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे, त्यांना संविधान माहीत पाहिजे.
आणि आपल्या लार्जर उद्दिष्टांप्रती ते प्रामाणिक पाहिजे. नाहीतर परुळेकरांची जात आहे, त्या जातीच्या संमेलनामध्ये परुळेकरांना एक काय समाजरत्न पुरस्कार मिळाल्यावर परुळेकरांनी जातीसाठी माती खायला सुरुवात केली आणि मेरी माती मेरा देश, मेरी माती म्हणजे मेरी जाती, असं ते सगळं होऊन भारत पुन्हा मनुस्मृतीकडे जात. सर, अतिशय गंभीर हे निरीक्षण आणि प्रतिपादन आपण केलेलं आहे आणि निश्चितपणे अगदी परखड मतं म्हणजे नेहमीसारखीच आपली जी निर्भीडता आहे, त्या तुम्ही लोक मला निर्भीडतेतून जी मुद्दाम बोलायला लावता असं. नाही सर, तो तुमचा स्थायी तसा मी भाव गरीब आहे. माणूस आहे, साधा एकदम. मी मऊ बोलतो. पण तुम्ही लोकं असंच विचारता, की उत्तर देण्याकरीत पर्याय उरत नाही मला. तो स्थायी भाव आहे सर आपला तुमचा. सर खूप म्हणजे परखड आणि स्पष्ट वक्तेपणाने आपण जी काही मांडणी केली, तर भारतीय लोकांनाही यातून एक आत्मचिंतन करण्याची निश्चितपणे प्रेरणा मिळेल आणि त्या आत्मचिंतनातून ते विचार करून या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रत्येक व्यक्ती एक मार्ग शोधण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. इथपर्यंत आज आपण ही विचारांची मांडणी केलेली आहे आणि आम्ही त्रिवेज मीडियाकडून हां, बोला, बोला सर. मी तुमचं थ्री वे मीडियाचे खूप खूप आभार मानतो आणि जाता-जाता प्रेरणा मिळेल वगैरे आपण असं बोलतो, तेव्हा मला एक गंमत आठवली. आज सकाळी म्हणजे मी मी नॉर्थ मुंबईत राहतो आणि साउथ मुंबईला राहतो. मला पोहोचायला 3.5 तास लागले. याचं कारण असं, की रस्त्यावर प्रचंड गाड्या आणि गर्दी होती. ती म्हणजे वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका मॅच बघणाऱ्या लोकांची. एवढी गर्दी स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी किंवा आपल्या लोकशाही हक्कांची मुस्कटदाबी होते किंवा आपल्याला तिप्पट किमतीने केवळ भ्रष्टाचार झाल्यामुळे एका कंपनीकडनं इलेक्ट्रिसिटी आणि गॅस घ्यावा लागतो. यासाठी कधीही मी रस्त्यात आजपर्यंत बघितलेलं नाही गेल्या 10 वर्षामध्ये. ती गर्दी आज मी बघत होतो. तेव्हाच माझ्या लक्षात आलं, की रोमन साम्राज्याच्या पतनाच्या काळामध्ये ग्लॅडिएटर आणि स्पार्टामध्ये ते स्टेडियमवर सामने लावायचे. माणसा-माणसामध्ये युद्धाचे आणि ते भरवून लोकांना पाव मिळत नाही यापासून दुर्लक्ष करायला विचार करायला भाग पडायचे. त्याचं ती प्रतिकृती आहे, रिप्लिका मी आज बघितली आणि मी तेच तुम्हाला नमूद करू इच्छितो, की प्रेरणा ही बाहेरून येत नाही, आतून येते. लोकांना अजून मॅचच्या धुंदीतली प्रेरणाच आहे. निश्चितपणे म्हणजे प्रत्येक जण आपल्या अंतर्यामी प्रेरणेतून यातून, परंतु त्या प्रेरणेसाठीही जी कारणं लागतात म्हणजे निश्चितपणे ती आज आपण पेरलेली आहेत. आपण आपल्या विचारांच्या माध्यमातून ती निश्चितपणे या संवादातून जनतेपर्यंत निश्चितपर्यंत जातील आणि त्यावर ते विचार करतील आणि हा भारतीय समाज एक लोकशाहीच्या दिशेनं पुन्हा अग्रेसर होईल अशी अपेक्षा करूया. म्हणजे यामध्ये तुमची आपली मतं सारखीच आहेत आणि त्या दिशेने जनता जाईल अशी अपेक्षा करूया आणि आपण त्रिवेज मीडियाला म्हणजे अतिशय थकून भागून आलात म्हणजे बाहेरून आल्या आल्या आपण या मुलाखतीला वेळ दिला सर, त्याबद्दल आपले म्हणजे मनःपूर्वक आभार आणि या सगळ्या गोष्टींसाठी काय त्याग करावा लागतो याचं आपण मूर्तिमंत उदाहरण आज सादर केलं. धन्यवाद, आपले मनःपूर्वक आभार थँक यू सर. आणि वेळोवेळी त्रिवेज मीडियाला वेळ द्याल या अपेक्षा. धन्यवाद.